जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवरनाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिली जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक पहिला स्तवरनाम समास पहिला मंगलाचरण. हे जे मंगलाचरण हे आहे तरी काय. हे मंगलाचरण म्हणजे तुम्हा आम्हाला ऊर्ध्व गती देणारा आध्यात्मिक प्रारंभ आहे. हे मंगलाचरण म्हणजे तुमच्या आमच्या मनाची शुद्धी करण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. हे जे मंगलाचरण समर्थांनी वर्षानुवर्ष तुम्हा आम्हाला दिलेलं आहे, श्रवणासाठी 1 तास राखून ठेवलेला आहे. तो कशासाठी असेल बरं. कोणतंही कार्य जेव्हा सुरू करतो तेव्हा मनामध्ये अहंकार येतो, संभ्रम येतो, अस्थिरता येते, नकारात्मक भावना उत्पन्न होते. आणि मंगलाचरण काय करतं, या सर्व अशांततेला खाली ठेवतं. आणि त्यानंतर तिथून एक उच्च दैवी चेतना निर्माण होते, प्रकट होते. आणि त्याच्यानंतर आपण चालू समासाकडे चांगल्या पद्धतीनं जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा बैठकीला आल्यानंतर आपण जय जय रघुवीर समर्थ असं म्हणतो, तेव्हा तेव्हा मन शांत होतं. तेव्हा तेव्हा विचार शांत होतात, विचार पवित्र होतात, अहंकार विरघळतो, कृतींना दिशा दर्शन मिळतं, मार्गदर्शन मिळतं, फक्त आणि फक्त गुरुतत्वाच्या स्मरणानं. हे मंगलाचरण म्हणजे गुरुतत्वाचं स्मरणच आहे की हो. अखंड स्मरण पाहिजे या गुरुतत्वाचं. या सगळ्या संत मंडळींनी काय केलं, यांच्या ग्रंथांच्या सुरुवातीला मंगलाचरण लिहिलेलंच आहे. याचा अर्थ असा आहे की गुरुतत्वाच्या स्मरणाशिवाय कार्याला यशच नाही आहे. गुरुच्या स्मरणानेच बुद्धी शुद्ध होते. सद्गुरूच आपल्याला प्रकाश देतात, सद्गुरूच दिशा देतात. आणि म्हणून आध्यात्मिक मंगलाचरण हे गुरु ईश्वराच्या कृपेचा दिवा पेटवूनच सुरू केलं पाहिजे. बरोबर आहे. ते प्रज्वलन झालंच पाहिजे. कारण तुम्हा आम्हाला प्रकाश देणारे कोण आहेत, सद्गुरू आहेत. मग सद्गुरू काय म्हणले, मंगलाचरण हे जे आचरण आहे हे नेमकं कसं असलं पाहिजे. बघा, द्वैतामध्ये आपण बरंच बघतो, वर्तन असतं, वागणूक असते, आचरण असतं. वर्तन वेगळं, वागणूक वेगळी, आणि समर्थांना अभिप्रेत असलेलं आचरण तर त्याहून वेगळं. वर्तन कसं आहे बरं. एखाद्या व्यक्तीने बाहेरून प्रकट केलेल्या कृतीला, बोलण्याला, हावभावाला, प्रतिक्रियांना वर्तन म्हणता येतं. आणि हे जे वर्तन आहे हे क्षणाक्षणाला बदलू शकतं आणि परिस्थितीनुसार ते वेगळं वेगळं दिसतं. मी कसा बोलतो, मी कसा चालतो, मी कसा प्रतिक्रिया देतो, हे सगळं वर्तनात येतं बरं का. एखाद्या व्यक्तीने राग आला म्हणून त्याचा आवाज वाढवून बोलायला लागला तर हे त्याचं वर्तन आहे. पाहुणे आले म्हणून हसून स्वागत करून बोलला तर ते त्याचं वर्तन आहे. ऑफिसमध्ये प्रोफेशनल बोलतोय तर ते त्याचं वर्तन आहे. वर्तन हा मनाच्या तरंगावर चालणारा बाह्य आविष्कार आहे. ते आचरणापासून खूप वेगळा आहे. मन अस्थिर असतं. मन अस्थिर असेल तर वर्तन बदलतं, आणि मन शांत असेल तर वर्तनही शांत असतं. ध्यान, जप, साधना हे वर्तन शुद्ध करतात, कारण ते मनाला स्थिर करतात. हे झालं वर्तन. मग वागणूक कशी असते. वागणुकीला इंग्रजीमध्ये ॲटिट्यूड असं म्हणतात बघा. ॲटिट्यूड. वागणूक म्हणजे आतल्या भावनेने निर्माण होणारा दृष्टिकोन. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन हो. आणि एखाद्याकडे पाहण्याची पद्धत ही वर्तनापेक्षा थोडीशी खोल आहे. आणि तुलनेने स्थिर अशी गुणवत्ता म्हणजे वागणूक. आता मी लोकांशी कसा वागतो, माझा दृष्टिकोन कसा आहे, माझा भाव कसा आहे, हे सगळं वागणुकीत येतं. मनाने नम्र आहे आणि चूक झाल्यानंतर सौम्यपणे समजवतो तर ती चांगली वागणूक आहे. कोणाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो तर ती उदासीन वागणूक आहे. नेहमी संशयाने पाहतो लोकांकडे, नुसता संशय मनामध्ये, तर ती अविश्वासी वागणूक आहे.
वागणूक म्हणजे अहंकार, संस्कार, भावविश्व यांचं मिश्रित फळ आहे. ज्या व्यक्तीचा अहंकार कमी आहे, करुणा जास्त आहे, त्याची वागणूक आपोआप मधुर होत जाते. वागणूक बदलण्यासाठी मनाचा स्वभाव बदलावा लागतो आणि त्याच्यासाठी गरजेचं काय आहे? साधना, सत्संग, स्वाध्याय. मग समर्थांना अभिप्रेत असणारं आचरण काय आहे? मंगलाचरण काय आहे? घ्या समजून. उत्तमाचं श्रवण करावं. समर्थांनी दृष्टांत खूप छान छान दिलेले आहेत. आचरण म्हणजे जीवनातील मूल्य, नैतिकता, सत्य आणि आदर्शानुसार केलेली प्रत्यक्ष कृती म्हणजे आचरण होय. एवढी सोपी व्याख्या आहे बघा. हे सर्वात खोल आहे. वर्तन आणि वागणुकीच्या तुलनेमध्ये हे कसं आहे? आचरण सर्वात खोल आहे, सर्वात स्थिर आहे आणि जीवनाला योग्य दिशा देणारं तत्व म्हणजे आचरण. मी प्रत्यक्षात आयुष्य कसं जगतो, माझे नैतिक निर्णय कोणत्या आधारावरती घेतले जातात, ते असतं आचरण. खोटं बोलणं सोपं आहे हो, तरी पण सत्य बोलणं हे आचरण. फायदा होणार असला तरी अनैतिक कामं न करणं म्हणजे आचरण. चूक मान्य करून क्षमा मागणे, माफी मागणे म्हणजे आचरण होय. आचरण हे व्यक्तीच्या आत्मबोधाचे, धर्मबुद्धीचे प्रतिबिंब आहे. आचरण शुद्ध असल्यास मनही शुद्ध असतं आणि मन शुद्ध असल्यास आत्मज्ञानासाठी असलेली पात्रता वाढत जाते. संत मंडळी काय म्हणतात? आचरण हेच खरे साधन आहे आणि आचरणच आत्म्याला शांततेकडे घेऊन जातं बरं का. बघा आता थोडक्यात पाहूया. वर्तन म्हणजे बाह्यकृती, वागणूक म्हणजे दृष्टिकोन किंवा भावार्थ आणि आचरण म्हणजे जीवनमूल्यानुसार केलेली कृती बरं का. वर्तन जे होतं ते बदलण्याचा वेग सर्वात जास्त होता. वागणुकीचा बदलण्याचा वेग हा मध्यम होता. आचरण एकदा अंमलात आलं, मंगलाचरणात आलं की ते स्थिरच राहिलं पाहिजे. वर्तन हे मनाचे तरंग आहेत, ते लहरी आहेत ना, तरंग आहेत. लहरी स्वभाव असतो वर्तनाचा. वागणुकीमध्ये संस्कार अधिक अहंकार असतो. पण जेव्हा आचरण येतं, मंगलाचरण येतं, समर्थांना अभिप्रेत असलेलं आचरण येतं, तेव्हा काय आहे? आत्मबोध अधिक धर्मबुद्धी जेव्हा येते, तेव्हा आचरण शुद्ध असेल तर अंतःकरण पवित्र होतंच होतं. ते म्हणजे आचरण, ते म्हणजे मंगलाचरण. बरोबर आहे का? सध्याच्या जीवनामध्ये कसं पाहिजे आपलं आचरण? सौम्यपणे बोलणे, राग न करणे, संयम धरणे, सर्वांमध्ये परमेश्वर पाहणे, नम्र आणि करुणामय जगणे, दोषाऐवजी गुण पाहणे, असंच आचरण पाहिजे. सत्य, अहिंसा, करुणा, दान, संयम हे नियम पाळलेच पाहिजेत. कोणाचेही वाईट न करणे आहे ना, आपल्या मनाच्या श्लोकामध्ये तेच सांगितलं आहे. जे मंगलाचरणाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ते सगळे आपल्याला कुठं दिसतात? मंगलाचरणाच्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला मनाच्या श्लोकात दिसतात का नाही? वर्तन म्हणजे कसा? मी कसा दिसतो. वागणूक म्हणजे मी कसा आहे आणि आचरण म्हणजे मी कसा जगतो. एवढं सोपं आहे बघा. म्हणून आपण मंगलाचरणात आहोत का, हा प्रश्न आपण प्रत्येक बैठकीला येताना विचारला पाहिजेच. मंगलाचरणामध्ये राहण्याचा काटोकाट आणि नितांत प्रयत्न हा आपल्याकडे रोज दैनंदिन जीवनामध्ये झालाच पाहिजे. बघा हे जे मंगलाचरण आहे, हे मंगलाचरण कसं आहे? श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जी येत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. हे जे मंगलाचरण आहे, आपण वर्षानुवर्ष जरी बैठकीला बसलो तरी प्रत्येक बैठक, प्रत्येक मंगलाचरण हे माझ्यासाठी नित्य नूतन आहे असं समजून आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हाच आपल्याला ते अधिक अधिक उमजत जाणार आहे. मग श्रोता तोच जो श्रवणाला बसतो आणि आल्या आल्या श्रोत्याने मान्य केलं की मी श्रोता आहे आणि मी पुसतो. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मग सुरुवातीलाच विचारलं
की कोणता ग्रंथ आहे, काय बोललं जातं आणि श्रवणाची प्राप्ती काय आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत श्रोत्याचे, ते त्याचं जी जिज्ञासू वृत्ती आहे ना, तसं ते प्रतीक आहे बरं का. अतिशय उत्तमाचे प्रश्न आहेत, काही चुकीचं आहे. अध्यात्म मार्गामध्ये पदार्पण करण्यावेळी हे विचारले गेलेले प्रश्न आहेत. यातून एक पूर्णपणे अधोरेखित होतं की श्रोत्याची भूमिका ही केवळ श्रवणापुरती मर्यादित न राहता ती विचारशील बनावी, ती जिज्ञासू बनावी, ती विवेकी बनावी. हा सद्गुरूंचा हेतू आहे. हे सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंना वाटतं की हे श्रोता इथं फक्त ज्ञानग्रहण, ज्ञानसंग्रहण आणि फक्त श्रवणापुरता येऊ नये, तर श्रोत्यामध्ये विचार करण्याची, सर्जनशील विचार करण्याची सुद्धा वृत्ती निर्माण व्हावी. त्याच्याकडे विवेक जागृत राहावा. आणि त्यासाठी विचारले गेलेले ह्या प्रारंभिक आध्यात्मिक मार्गामध्ये पडल्यानंतर आल्यानंतर तिथे विचारलेले हे प्रारंभिक आणि नैसर्गिक प्रश्न आहे. समर्थ म्हणले, हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कसा आहे, हा ग्रंथाचं नाव काय आहे, हे मी आता तुम्हाला सांगतो. तुम्ही विचारलं की श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. आता समर्थ सांगतात, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. इथं समर्थ आपल्याला सांगतात की ग्रंथाचं नाव हे दासबोध आहे आणि हा संवादरूपी ग्रंथ आहे. ह्या संवादरूपी ग्रंथामध्ये गुरु शिष्याच्या संवादातून भक्तीच्या मार्गाचं स्पष्ट वर्णन करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. ह्या जो संवादरूप ज्ञानसंपदा ग्रंथ आहे, भगवद्गीताही तशीच आहे, संवाद आहे, असलाच पाहिजे. आपण वादात होतो, वादातून समर्थांनी आपल्याला दुसऱ्याच ओवीमध्ये संवादाकडे आणलं. नाहीतर आम्ही फक्त वादच करत होतो. चौकात, घरात, बांधावर, शाळेत, कॉलेजात, ऑफिसात नुसता वादच होता. बैठकीला आल्यानंतर संवाद सुरू झाला, गुरु शिष्यांचा संवाद. आणि यामध्ये भक्तिमार्ग स्पष्ट केलेला आहे. कसा आहे हा भक्तिमार्ग बघा. आता पुढं सगळं समजणार आहे. यासाठी श्रवण उत्तमाचं करायचं. बरोबर. मग इथं समर्थ आपल्याला काय सांगतात, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. तो जो भक्तिमार्ग आहे तो कसा आहे, नवविधा भक्तीने युक्त आहे. मग भक्ती एकटी आली का हो, भक्तीबरोबर आलं ज्ञान. भक्ती एकटी येतच नाही. आणि लगेच पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलं आपल्याला, भक्तीचे ने योगे देव. आणि ह्या भक्तीच्या योगानेच मनुष्याला देवत्वाची प्राप्ती आहे. बरोबर आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, नवविधा भक्ती पाहिजे. आणि त्या भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि हेच काय आहे, बोलिले वैराग्याचे लक्षण. ज्ञान आणि वैराग्य कसं आहे बघा बरं. ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्कारासाठी असलेली स्वचिंतनाची प्रक्रिया म्हणजे ज्ञान. वैराग्य म्हणजे विषयापासून मनाचा निरस. तेव्हाच काय आहे वैराग्य. मग दासबोधामध्ये हे दोन्ही सांगितलं आहे. खरं वैराग्य कसं ओळखायचं हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. केवळ वस्त्रांचा त्याग केला किंवा समाजाचा त्याग करून एकटं राहायला लागलं म्हणजे वैराग्य नाही हो. समर्थांना अभिप्रेत काय आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी पुढं गेलं पाहिजे. बघा आता पुढं समर्थांनी काय सांगितलं आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्म हे कशातून आहे, हे सर्व सोप्या भाषेत स्पष्ट पद्धतीने उपदेश रूप संवादात याच दासबोधामध्ये सांगितलं आहे. ही जी भक्ती आहे ह्याच्याच अनुषंगाने आपल्याला 4थी ओवी समर्थांनी सांगितले, भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तीचे न योगे देव, भक्तीच्याच योगाने मनुष्याला निश्चितपणे ह्या ईश्वराची प्राप्ती होणारच आहे. हे इतकं ठामपणे समर्थांनी सांगितलं आहे की समर्थांनी त्याला सांगितलं की हाच या ग्रंथाचा अभिप्राव आहे. ठाम निश्चित आहे बरं का. भक्तिमार्गाने देवत्व शक्य आहे. आता कसं शक्य आहे,
प्रेम, श्रद्धा, सेवा, नामस्मरण हीच काय ती भक्ती. समर्थ आपल्याला ते स्पष्टपणे सांगतात की जर देव पाहिजे, भक्ती पाहिजेच. देव हा असेल तर भक्ती हवीच. आणि ह्यासाठी काय पाहिजे? निश्चय पाहिजे. समर्थांनी अनेक निश्चय दाखवले, पण ह्या उव्वीमध्ये निश्चय पावती मानव, इथं निश्चय म्हणजे दृढ विश्वास सांगितला. जेव्हा जेव्हा आपण ही भक्ती करतो आणि या भक्तीच्या योगाने देवत्वाची प्राप्ती करण्यासाठी निश्चय करतो, तेव्हा तो निश्चय कसा पाहिजे? दृढ पाहिजे. मनामध्ये किंचितही शंका नकोच. मला देव मिळणारच आहे हा दृढ निश्चय असलाच तरच ती भक्ती फलद्रूप होणार. अर्धवट श्रद्धा, संदेहयुक्त उपासना आणि दिखाव्यापुरती केलेली भक्ती सगळं व्यर्थ आहे बरं का. काही कामाचं नाही आहे ते. मग समर्थांनी काय सांगितलं? निश्चय पावती मानव म्हणजे काय आहे? ही ओळ म्हणजे तर भक्तीचा आत्मा आहे की हो. जिथे श्रद्धा आणि निश्चय एकत्र येतो तिथे देवाला यावंच लागतं. संत मंडळींनी हेच सिद्ध केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार? मग ह्या ग्रंथाचा अभिप्राय काय आहे? ह्या ग्रंथाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मानव भक्तीच्या मार्गाने देवाला नक्की प्राप्त करू शकतो, हाच अभिप्राय या दासबोधाचा आहे. हे वरवरचं तत्त्वज्ञान नाही, तर याच्यावरती प्रायोगिक आणि साधनेत वापरता येईल असं ज्ञान याच दासबोधामध्ये आहे. हे एवढं ठामपणे म्हणण्याचं कारण काय आहे? दासबोधामध्ये अध्यात्म आणि व्यवहार यांचा सेतू आहे, समग्र आहे. आणि जिथे श्रद्धा आहे, जिथे निश्चय आहे, तिथं फलप्राप्ती ही आहेच आहे. भक्ती हीच ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग आहे. बरोबर आहे. आणि हा दासबोध याच भावनेने लिहिला गेलेला आहे की आपण फक्त कृती नव्हे तर त्या कृतीसह, त्या भक्तीसह काय पाहिजे? निश्चित असा निश्चयसुद्धा असा लागतो, तो दृढ असायला पाहिजे. तेव्हाच काय आहे? नक्कीच मनुष्याला देवत्वाची प्राप्ती आहे, देवाची प्राप्ती आहे. मग बघा आता, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असा. मुख्य भक्ती, भक्ती कशी पाहिजे? सांगितलं ना, भक्ती कधी एकटी येत नाही. भक्ती आणि ज्ञान. मग इथं सांगताना पण मुख्य भक्तीचा निश्चय आणि शुद्ध ज्ञानाचा निश्चय. मग मुख्यतः भक्तीचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, या सगळ्याचं प्रतिपादन याच दासबोध रूपी ग्रंथामध्ये आहे. समर्थांनी या ग्रंथामध्ये आपल्याला एक तत्वत्रयी दाखवलेली आहे. तत्वत्रयी म्हणजे 3 तत्व. कोणते? भक्ती, ज्ञान आणि आत्मस्थिती. हे काय आहेत? हे 3ही अध्यात्माच्या मूलभूत आणि अंतिम टप्प्याचे आधारस्तंभ आहेत. पण यासाठी काय पाहिजे? दृढ निश्चय. निश्चय पाहिजे जो. हाच या ग्रंथाचा मूळ संदेश आहे. मुख्य भक्ती, हृदयातून होणारी समर्पणयुक्त भक्ती म्हणजे मुख्य भक्ती. शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मस्थिती म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपात चैतन्य रूपात स्थित होणे म्हणजे आत्मस्थिती. समर्थ इथं आपल्याला 3 निश्चय सांगतात. अधुरे ज्ञान आध्यात्मिक प्रवास सुरुवातच करू शकत नाही. अधुरे ज्ञान असेल, डळमळीत श्रद्धा असेल आणि वरवरचा भक्तिमार्ग असेल ना, तर आध्यात्मिक प्रवास सुरूच होत नाही. निश्चय पाहिजे. निश्चय कसा पाहिजे? दृढ पाहिजे. डगमग न होणारा आत्मविश्वास असेल तेव्हाच तो साधकाला अंतिम सत्याकडे घेऊन जातो. दृढ भक्ती, शुद्ध आत्मज्ञान आणि स्थिर आत्मस्थिती मिळूनच काय होणार आहे? आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग स्पष्ट होणार आहे. पण यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट आहे, तिघांबरोबर एकच पाहिजे: दृढ निश्चय, दृढ विश्वास. बघा पुढं अजून कुठं कुठं निश्चय करायचा आहे आपल्याला. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे. या ग्रंथामध्ये, या दासबोधामध्ये समर्थांनी आपल्याला सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मत मांडलेलं आहे.
या ओवीमध्ये समर्थ आपल्याला जीवनाच्या परमशेवटाच्या टप्प्याबद्दल सांगतात. इथे समर्थ काय सांगतात की दासबोध हा ग्रंथ केवळ भक्ती ज्ञान आत्मस्थितीपर्यंत मर्यादित नाही, तर तो मोक्ष प्राप्तीच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवणारा ग्रंथ आहे. आणि या प्रवासामध्ये एकच गोष्ट मुख्य भूमिका बजावतं, ते म्हणजे दृढ निश्चय पाहिजे. मग शुद्ध उपदेशाचा निश्चय. कसा? शुद्ध उपदेशाचा निश्चय म्हणजे कसं? स्वार्थरहित सत्यस्वरूप शुद्ध ज्ञानावर आधारित असा शुद्ध उपदेश. सायुज्यमुक्ती म्हणजे कसं? म्हणजे आत्मा परमात्म्यात एकरूप होतो, विलीन होतो. अहम ब्रह्मास्मी या वेदवाक्याचा अनुभव जेव्हा येतो, ती सायुज्यमुक्ती, त्याचा निश्चय पाहिजे. मोक्षप्राप्ती. मोक्ष म्हणजे पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका. प्रत्येक जीवाचं अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष बरं का. पण हा मोक्षप्राप्ती होण्यासाठी ठाम असा निश्चय पाहिजे. ठाम ध्येय असल्याशिवाय ते साध्य होतच नाही. सगळ्यात पहिलं मला मोक्ष मिळू शकतो यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर साधना अर्धवटच राहते. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असे. समर्थ सांगतात की शुद्ध स्वरूप स्थिती कशी, विदेह अवस्था म्हणजे काय आणि अलिप्तपणा म्हणजे निसंगता कशा प्रकारे मिळवावी, इथं बोललं गेलेलं आहे याच दासबोध ग्रंथामध्ये. शुद्ध स्वरूपाचा निश्चय. आत्मा हे शुद्ध, निर्दोष, अविकारी आणि साक्षीरूप तत्व आहे. हे साधकांना सगळ्यात पहिल्यांदा जाणलं पाहिजे की तो काही साधक म्हणजे शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, तर तो एक शुद्ध आत्मा आहे. आणि या आत्म्याच्या शुद्ध स्वरूपावरती विश्वास ठेवणं आणि त्याच्यामध्ये स्थित होणं हीच खरी साधना. पण यासाठी पाहिजे तो निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय. विदेह स्थिती म्हणजे देहाशिवाय. इथं समर्थांनी घेतलेला अर्थ देहाभिमान रहित स्थिती म्हणजे विदेह स्थिती. माझं अस्तित्व केवळ या शरीराशी जोडलेलं नाही आहे अशी अनुभूती. ही स्थिती, विदेह स्थिती एकदम उच्च आहे बरं का, अत्यंत उच्च आहे. जिथे जन्म मरण रोग सुख दुःख यावरती प्रभाव राहत नाही. इथं साधक देह वापरतो, पण त्या देहाला तो मी आहे असं समजण्याची चूक करत नाही. अलिप्तपणाचा निश्चय. या जगात वावरत असताना कशाचीही आसक्ती न होणे, अलिप्त राहणे हेच अंतिम वैराग्य आहे. कमळ असतं बघा, कमळ पाण्यात असूनसुद्धा भिजत नाही. तसंच साधक संसारात असूनसुद्धा तो काय त्या संसारामध्ये अडकून पडत नाही. आणि हा त्याचा आत्मिक निश्चय असतो. बरोबर. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलीला असे. मुख्य देव कोणता? त्या मुख्य देवाला कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, म्हणजे मुख्य भक्त कसा असतो, जीव शिवाचं स्वरूप कसे आहे आणि त्या जीवशिवात भेद काय आहे, याचं सगळं प्रतिपादन याच दासबोध ग्रंथामध्ये. ही ओवी म्हणजे दासबोध ग्रंथातील अंतिम तत्वज्ञानाचा गाभा आहे. इथे समर्थ आपल्याला काय सांगतात? ईश्वर भक्त आणि आत्मा परमात्म्याच्या अद्वैत भावाबद्दल ठामपणे सांगतात. मुख्य देव. मुख्य देव म्हणजे देवळातील मुख्य मूर्ती नव्हे, तर मुख्य देव म्हणजे परमसत्य, परमचैतन्य, निराकार चैतन्य स्वरूप देव. आणि हे जे चैतन्य आहे हे सर्वत्र आहे, हे सर्वत्र व्याप्त आहे, सर्वत्र परिपूर्ण आहे आणि ते सर्वांमध्ये एकच आहे. बरोबर आहे. अशा परमदेवाच्या अस्तित्वावरती पूर्णपणे विश्वास ठेवणे हे साधनेचं मूलभूत तत्व आहे. अहंकाररहितपणे तोच माझा परमदेव आहे असं काय पाहिजे? निश्चय पाहिजे. मुख्य भक्ताचा निश्चय. मुख्य भक्त कसा असेल बरं? मुख्य भक्त म्हणजे कोण?
जो निष्काम आहे, अहंकार विरहित आहे आणि सर्वात महत्त्वाचं तो संपूर्ण समर्पित आहे, तो मुख्य भक्त. असा भक्त कोणत्याही जात, पंथ, रूढी, परंपराच्या पलीकडे असतो. त्याची ओळख त्याच्या भावार्थातून होते. समर्थ काय सांगतात की अशी खरी भक्ती करणारा व्यक्तीच म्हणजे कसा निष्काम, अहंकार विरहित आणि अंतिम समर्पित भूमिकेत असलेला खरा भक्तच काय आहे, मुख्य भक्त आहे. आणि त्यावरती निश्चय असायला हवा. जीव शिवाचा निश्चय हे काय आहे, सर्वात श्रेष्ठ व अंतिम तत्व आहे. जीव म्हणजे शिव आहे, शिव म्हणजेच जीव आहे. आणि आत्मा परमात्मा हे वेगळे वेगळे नाही आहेत, ते एकच सत्य स्वरूप आहेत. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी यासारख्या वेदवाक्यांचा आत्मा ह्या जीव शिवाच्या निश्चयामध्ये आहे. जीव हा शिवापासून वेगळा नाही आहे. फक्त 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 त्या जीवाला तो शिवापासून वेगळा आहे असं वाटतं आहे. काय झालं आहे, त्या जीवाला विस्मरण झालं आहे की तो शिव आहे. आणि हे ओळखून जेव्हा साधक ठाम होतो तेव्हा त्याला मोक्षप्राप्ती मिळतेच मिळते. बरोबर आहे का? बघा आता, मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय, याचं ठामपणे मत मांडून झाल्यानंतर या मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केलं आहे. या जगामध्ये काही मतं कमी आहेत का हो? वेदांत आहे, सांख्य आहे, योग आहे, वैष्णव आहे, शैव आहे, अद्वैत आहे, द्वैत आहे, विशिष्ट अद्वैत आहे. किती वेगवेगळी मतांतर आहेत. प्रत्येकजण आपलं मत आपापल्या मार्गाने मांडतोय. प्रत्येक मत आपापल्या मार्गाने सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. समर्थ सांगतात की या मतांच्या फरकांनी भ्रमित होऊ नकोस. सर्व मतांचा सार एकच आहे, परमात्म्याशी एकरूप होणे. स्वरूप भिन्न आहे, मतं भिन्न आहेत, मतांतर आहेत, परंतु अंतिम सत्य एकच आहे. त्यामुळे साधकाने मतभेदात अडकूच नये, तत्व शोधावे, वाद नाही. हेच समर्थांचं ध्येय आहे. बरोबर. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. या ग्रंथामध्ये उपासना कशी करावी, नाना कवित्वाची लक्षणे काय आहेत आणि नाना चातुर्याची लक्षणे काय आहेत याचं वर्णन आहे. बघा, उपासना म्हणजे भक्ती, कवित्व म्हणजे कला आणि चातुर्य म्हणजे बुद्धी. ही तीनही क्षेत्रे, समर्थांनी याला क्षेत्र म्हटलं बरं का, ही तीनही क्षेत्रे ईश्वर भावाने शुद्ध असलीच पाहिजेत, त्यानंतरच त्यांना खरे मूल्य प्राप्त होणार आहे. बघा आता पुढे सांगितलं, मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायेची उत्पत्ती कशी झाली, पंचभूतांची लक्षणे काय आणि या सर्वांचा करता करविता कोण आहे याचं विवेचन याच दासबोध ग्रंथामध्ये आहे. नाना किंत निवारिलय, नाना संशय छेदिलय, नाना शंका फेडिले, नाना प्रश्न. नाना किंत, किंतु काय आपल्याकडे कमी होते का? किंतु म्हणजे मनाची शंका, आळस, उलट युक्तिवाद म्हणजे किंतु. जसं साधना करायला कुठे वेळ आहे आम्हाला, नंतर बघू, हे करायला काय आपल्याला गरज पडली का आत्ताच, असे अनेक किंतु आहेत. मग समर्थ म्हणतात या सर्व किंतु परंतुला जाळणारी स्पष्टता आता पुढे देणार आहे. आध्यात्मिक मार्गामध्ये येणारे जे किंतु आहेत ना, हे सर्पासारखे असतात. ती साधनेची ऊर्जा शोषून घेतात आणि एकदा ती साधनेची ऊर्जा शोषून गेली की तुम्ही कोरडे पडता, वृक्ष रखरखीत होता. बरोबर, हे किंतु आहेत. मग संशय कसे आहेत? संशय म्हणजे आध्यात्मिक विष. उत्तमाचं श्रवण करायचं, शेवटपर्यंत श्रवण करायचं. हे जे संशय आहेत ना,
कितीतरी वादविवाद आत्ता द्वैतामध्ये चालू आहेत. फक्त आणि फक्त संशय आहे. तो द्वैतातला असू द्या, अद्वैतातला असू द्या, आध्यात्मिक असू द्या, प्रापंचिक असू द्या, संशय हा संशय आहे. आणि संशय म्हणजे विष आहे. संशय म्हणजे आध्यात्मिक विष आहे. आणि या संशयामुळे मनुष्य कधीच पुढे जाऊ शकत नाही. मग आज आपण जे श्रवण करतोय ते आध्यात्मिक विषयाबद्दल आहे. मग ईश्वर आहे का, हा संशय आहे. माझी साधना काही उपयोगाची आहे का, अजून एक संशय. माझं नामस्मरण खरंच बदल घडवील का, पुन्हा संशय. मग समर्थ सांगतात की ज्ञानाच्या उजेडाने मी हे सर्व संशय छेदून टाकल्यात. कारण संशय नष्ट झाला की निश्चय जन्माला येतो आणि निश्चयावर साधकाची पायरी उभा राहते. निश्चय व्हायला, दृढ निश्चय होण्यासाठी काय पाहिजे, संशय समूळ नष्ट झाला पाहिजे. बरोबर आहे का? तुटे संशयाचे मुळे एकच सारा. बरोबर. मग आशंका म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं, किंतु पाहिले, संशय पाहिले. आता आशंका पाहूया. आशंका म्हणजे चिंता, भीती, भविष्याबद्दल असलेली अनिश्चितता, अपयशाची भीती. समर्थ सांगतात की ज्ञान आणि भक्ती या दोन्ही मार्गाने साधकाची आशंका दूर केलेली आहे याच ग्रंथामध्ये. माझं होईल का, योग्य मार्ग गाठू शकेल का, या सगळ्या अडचणी कशा पार पाडायच्या. समर्थ सांगतात ईश्वराची कृपा आणि विवेक जागा ठेवला की सर्व आशंका विसर्जित होतात. मनातील किंतु, संशय, आशंका, प्रश्न दूर केले की मार्ग सरळ व प्रकाशमान होतो. हाच दासबोधाचा सर्वात मोठा लाभ आहे. बरोबर आहे का? बघा आता पुढं सांगितलं आहे, ऐसे बहुधा निरूपिले ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले न वचे की कदा. या प्रकारात अनेक विषयांचे निरूपण केले गेलेले आहेत. आणि या ग्रंथाच्या सर्व संबंधामध्ये काय काय सांगता येईल बघा. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते दशकी पुरविला. मग हा जो दासबोध आहे हा कसा आहे, 20 दशकांमध्ये विभागला गेलेला आहे. आणि प्रत्येक दशकामध्ये काय आहे, 10 समास आहेत. आणि त्या ज्या दशकामध्ये जो विषय घेतलेला आहे त्याचंच विवरण त्या दशकामध्ये केलं गेलेलं आहे. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रीय संहिता. हा ग्रंथ जो आहे, उपनिषद, वेदांत, श्रुती तसेच इतर अनेक ग्रंथाच्या आधारे आणि मुख्यतः शास्त्राची प्रचिती आणि आत्मप्रचितीच्या आधाराने लिहिला गेलेला आहे. नाना समती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे प्रत्यक्ष आता. खरे तर अनेक ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला असल्यामुळे ह्याला मिथ्या म्हणू शकत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. मग काही मत्सरी लोक आहेत, याला मिथ्या ठरवतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे की जेव्हा ते दासबोधाला मिथ्या म्हणतात, त्याला असं केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या आणि भगवत वचनाच्या आधाराने हा दासबोध लिहिलेला आहे त्यालाही ते मिथ्याच ठरवू लागलेले आहेत. बघा ना, मग किती ग्रंथ आहेत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेदानी वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषद, भागवत इत्यादी कद नाना ग्रंथ समथीस बोलले यथ भगवत वाक्य यथार्थ निश्चय असे. समर्थांनी सगळे विषय जे मांडलेले आहेत ना, ते कसे आहेत, याच अनेक ग्रंथ आणि भगवत वचनाच्या आधारावरती मांडलेले आहेत. भगवत वचनी अविश्वास आहे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्याविरहित नसे बोलणे येथीच. भगवत वचनास अनुसरून इथे कशाचंच विषय प्रतिपादन केलेलं नाही आहे. भगवत वाक्याविषयी अविश्वास आहे असा कोण आहे, तो हीन आहे, तो हीन आहे.
पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे खरी. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यासच केला नाही. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असं मानून त्याला नावं ठेवतो ना, तो केवळ आणि केवळ दुराभिमानी आहे आणि तो हीन मनोवृत्तीचा आहे आणि मत्सराधीन होऊन तो असं बोलायला लागलेला आहे. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. अतिशय उत्तमाची ओवी आहे. ही ओवी मनातील दोषांची साखळी उघड करते. अहंकारापासून सुरू होतं ते क्रोधापर्यंत पोचतं, आहे की नाही? साखळी येते. अहंकारापासून सुरू होऊन क्रोधापर्यंत आली. समर्थ सांगतात की मनातील एक दोष कधीच एकटा येत नाही. एक दोष दुसऱ्याला जन्म देतो आणि मनुष्याचा आध्यात्मिक आणि व्यावहारिक पतन घडण्याला कारणीभूत तो आलेला पहिला दोष असतो. पहिला दोष दुसऱ्याला जन्म देतो, दुसरा तिसऱ्याला जन्म देतो आणि त्या माणसाचं आध्यात्मिक व्यावहारिक पतन होतच होतं. अहंकार म्हणजे देवापासून दूर जाणे. मत्सर म्हणजे मनातील शांततेचं शुद्धतेचं क्षरण होणे. अहंकार स्वतःला देवाच्या जागी ठेवतो. मत्सर दुसऱ्याला खाली खेचून वर नेण्याची मानसिकता निर्माण करतो. बरोबर आहे का? मत्सर म्हणजे मनातील काळी सावली हो, अत्यंत काळी सावली. त्यातून द्वेष निर्माण होतो. द्वेष म्हणजे आध्यात्मिक विकासाला सर्वात मोठा आलेला अडथळा आहे. तिरस्कार मनात दाबून ठेवला की एक दिवस तो क्रोध बनून बाहेर येतो. आणि क्रोध इतका बलवान असतो की माणसाला क्षणात विवेकहीन करतो. अहंकारातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध ही विकाराची साखळी जी आध्यात्मिक प्रगतीला पूर्णतः नष्ट करून टाकते. समर्थ म्हणतात की यांच्यापासून वाचलं पाहिजे. आणि या चारांपासून वाचण्यासाठी नम्रता आणि समत्व ही दोनच औषधी समर्थांनी आम्हाला दिलेली. ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे खवळला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. जेव्हा मनामध्ये विकार वाढू लागतात तेव्हा काम म्हणजे वासना, क्रोध, मत्सर, तिरस्कार हे सगळं काय करतात? मनाची पावित्र्यता नष्ट करतात. माणूस बाहेरूनही तसाच दिसतो पण आतून तो तुटलेला असतो, पूर्णतः तुटलेला असतो. मन म्हणजे मंदिर आहे हो, आणि विकार म्हणजे त्या मंदिरात घुसलेले चोर आहेत. आणि हे चोर आले की मंदिरातील शांतता, प्रकाश, देवत्व सर्व काही नाश पावून टाकतात. हे मनाच्या अंतरीचं नासणं म्हणजे आध्यात्मिक मृत्यू आहे. बरोबर आहे का? ह्या मनाच्या अंतरी ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. हे जे नासणं आहे ना, आध्यात्मिक मृत्यू आहे. कसा आहे ते श्रवण करा. मन, कामना व क्रोध या दोन सर्वात तीव्र विकारांनी जेव्हा उफाळून येतं ना, बरोबर आहे का? समर्थांनी काय सांगितलं? काम क्रोधे खवळाला. जेव्हा मनामध्ये कामना आणि क्रोध हे दोष जे आहेत ना, ह्यांची तीव्रता खूप भयंकर आहे. हे तीव्र विकार आहेत. जेव्हा उफाळून येतात आणि कामना पूर्ण झाली नाही की ते क्रोधाला पेटतात. मग काम कसं आहे? काम म्हणजे मनाला बांधून ठेवणारी दोरी. क्रोध म्हणजे मनाला जाळणारी आग आहे. ज्याच्या मनात कामना असते त्या व्यक्तीला कधीच शांतता मिळत नाही आणि कामना पूर्ण न झाल्यावर तो भडकतो. ही खवळण्याची आवश्यकता आहे. खवळण्याची ही अवस्था जी आहे ना, ही खवळण्याची आहे. मग काय सांगितलं भगवद्गीतेमध्ये? कामातून क्रोध निर्माण होतो, क्रोधातून मोह आणि मोहातून बुद्धिनाश होतो आणि तिथे पूर्ण पतन होऊन जातं, संपून जातो. आध्यात्मिक मृत्यू समर्थांनी यालाच म्हटलं आहे. अहंकार वाढला की माणसाचा स्वभाव बदलतो, वागणूक बदलते, मग सगळंच बदलतो. तो पूर्वीसारखा राहतच नाही. मनातील बदल शारीरिक, वागणूक, व्यक्तिमत्वातून प्रत्यक्ष दिसू लागतं. मनातील विकार लपवता येतच नाही, तो कसंच लपवू शकत नाही.
बरोबर आहे का? कसा असतो बघा, मन ज्याने भरले आहे तसाच तो बाहेर दिसणार. जसा आत तसा बाहेर. मनात कामना आहे तर लोभ आणि अस्थिरता दिसणार. मनामध्ये क्रोध आहे तर चेहरा कठोर आणि आवाज कडवट दिसणार. मनामध्ये अहंकार आहे तर चालणे बोलणे बदलणार. मनामध्ये मत्सर आहे तर ती डोळ्यातून दिसणार. आतला विकार बाहेरचे रूप बनून उभा राहतोच राहतो. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. जो काम आणि क्रोधाने व्यापलेला आहे तो बाहेरून कितीही सज्जन दिसला, शहाणा दिसला, धार्मिक दिसला, तरीही आतून तो भला किंवा सात्विक नसतोच नसतो. चांगुलपणा हा बाहेरच्या वागण्यात नसतो, तो मनाच्या शुद्धतेत असतो. ज्याच्याकडे क्रोध आहे तो विवेकहीन होतो. ज्याच्याकडे कामना आहे त्याच्याकडे स्थैर्यता नसते. ज्याच्याकडे अहंकार आहे त्याच्याकडे प्रेम नसतं. म्हणून समर्थांनी सांगितलं की असा मनुष्य अंतरी मृत होतो आणि व्यवहारामध्ये अस्थिर राहतो. आणि इथं समर्थांनी अमृत सांगितलं. त्या अमृत म्हणजे काय आहे? तुमची आमची उपासना आहे, ते अमृत आहे. साधना आहे, ज्ञान आहे, सत्संग आहे, शास्त्र आहे, जप आहे, ईश्वर भक्ती आहे. याचं सेवन म्हणजे आध्यात्मिक अमृत आहे. पण असा जो कामक्रोधाने लिथाडलेला मनुष्य आहे, असा मनुष्य त्याला हे अमृत किती जरी मिळालं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तो अमृताच्या जवळ असूनही त्याला अमरत्व म्हणजे आध्यात्मिक जागृती मिळवता येत नाही. जेव्हा मन विकारांनी भरलेलं असते तेव्हा ज्ञान शिरतच नाही, आतमध्ये येऊ शकत नाही. आत विकारच इतके आहेत. भक्ती टिकतच नाही, ते विकार टिकूच देणार नाहीत. साधना रुजतच नाहीत, ते विकार रुजूच देणार नाहीत. शांतता नांदू शकत नाहीत, कारण आत विकार बसले, ते अशांतच आहेत, ते खळबळच करतायत. ऐसा अंतरी खवळला, ते खवळलेले आहेत, तिथं शांतता कशी असणार? मग अमृत मिळूनही तो अमृताचा योग्य सेवन करू शकणार नाही. समर्थ असं सांगतात की अशा व्यक्तीला, जो कामाने क्रोधाने लिथाडलेला आहे, अशा व्यक्तीला अमृत मिळालं तरी तो मृतच राहील. मृत्यू आहेच आहे. आणि हा मृत्यू म्हणजे त्याच्या शरीराचा मृत्यू नाही, तर त्याचा आध्यात्मिक मृत्यू आहे. त्याचं आत्मज्ञानापासून दूर असणं म्हणजे मृत्यू आहे. त्याचा विवेक मृत पावेल, त्याचं प्रेम मृत, त्याची शांतता मृत, त्याची सहनशीलता मृत, त्याची नम्रता मृत. जगतोय पण जगण्याला अर्थ नाही, कारण विवेक गेला, प्रेम गेलं, शांतता गेली, सहनशीलता गेली, नम्रता गेली. आणि जगण्याला अर्थच नाही ना. काम अधिक क्रोध म्हणजे अंतःकरणाचा मृत्यू. असे लोक ज्ञानाचे अमृत मिळाले तरी त्याचा लाभ करू शकत नाहीत. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. इथं समर्थ काय सांगतात? या ओळीमध्ये समर्थ उपदेश कसा घ्यावा, अहंकार कसा टाकावा हे स्पष्ट करतात. आध्यात्मिक मार्गामध्ये अधिकार म्हणजे पात्रता. ज्ञान उपदेश साधना हे पात्रतेनुसार घ्यावेत. जितकं पचवता येईल तितकंच घ्यावं, जितकं समजेल तितकंच घ्यावं, जितकं आचरणात आणता येईल तितकाच उपदेश घ्यावा. अधिकार म्हणजे आत्मिक परिपक्वता. साधना हे औषध आहे. ज्याला जसं औषध शोभेल तसं घ्यावं, हे संतांचं तत्व आहे. याचा अर्थ काय बघा, उपदेश अधिकारासारखा घे. बघा द्वैतातलं उदाहरण. लहान मुलाला आपण बलदंड व्यायाम सांगतो का, भारी व्यायाम सांगतो का, त्याला शोभणार नाही, त्याचा अधिकारच नाही तेवढा. नाजूक मनाला कठोर वैराग्य शोभून दिसतं का? अजिबात नाही. भाविकाला प्रेमयोग, योगाला जो योगी आहे त्याला ज्ञानयोग, जो कर्मयोगी आहे त्याला कर्मयोग शोभून दिसतो. हे म्हणजे अधिकाराप्रमाणे घेणे आहे. जरी उपदेश किंवा ज्ञान अधिकारानुसार घेतले तरी अहंकार राहिला तर काहीच लाभत नाही. बरोबर आहे? अहंकार हे आध्यात्मिक प्रगतीचे सर्वात मोठा अडथळा आहे.
आध्यात्मिक दृष्टीने पहा, ज्ञान अधिक अहंकार हे विष आहे आणि ज्ञान अधिक नम्रता हे अमृत आहे. अहंकार असला की काही शिकवता येत नाही, उपदेश मनाला लागत नाही, साधना टिकत नाही, चित्त शुद्ध होत नाही. म्हणून समर्थ थेट सांगतात की अभिमानाचा त्याग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. उत्तम म्हटलं आहे, 2 वेळा उत्तम म्हटलं समर्थांनी. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळी निरूपिले संकळित मार्गे. मग ग्रंथाच्या सुरुवातीला श्रोत्यांनी ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न विचारला होता त्याचं विवेचन आता करून झालेलं आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. ही ओवी आध्यात्मिक साधनेतील 3 मुख्य स्तंभ स्पष्ट करते: श्रवण, मनपरिवर्तन आणि संशय निर्मूलन. समर्थ सांगतात की खरा उपदेश ऐकल्यानंतर मनुष्याच्या जीवनात काय बदल व्हायला हवा. फक्त उपदेश ऐकण्याने नाही, उपदेश श्रवण करण्याने नाही, तर तो उपदेश अंतःकरणामध्ये टिकवणे, वर्तनामध्ये परिवर्तन करणे, हाच श्रवणाचं काय आहे, फलित आहे. श्रवण म्हणजे फक्त श्रवणेंद्रियांनी कानांनी ऐकणे नव्हे. श्रवण म्हणजे मनाने पचवणे आणि आत्म्याने अनुभवणे. मन परिवर्तन झाले नाही म्हणजे उपदेश व्यर्थ गेला, श्रवण व्यर्थ गेलं. मन शुद्ध झालं, मन परिवर्तित झालं, शाश्वत परिवर्तन झालं की श्रवण हे सफल झालं. उपदेशाचे खरे फळ म्हणजे आचरणातील बदल. पाहिलं आपण वर्तन, वागणूक आणि आचरणामध्ये काय फरक आहे. उत्तमाचं श्रवण आम्ही करून आलो आहे. जेव्हा आपण हे श्रवण घेतो, हे श्रवण जेव्हा आपल्या मनामध्ये पचतं आणि आत्म्यामध्ये अनुभवलं जातं, तेव्हा शाश्वत परिवर्तन होतं आणि आचरणामध्ये ते बदल दिसून येतात, तेव्हाच ते फळाला आलं आहे. ज्ञान ऐकून ही वागण्यात बदल न झाल्यास ते ज्ञान अजूनही अंतःकरणात उतरलेलं नाही आहे हे सरळ सरळ सिद्ध होतं. संशय काय आहे? संशय आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू. जिथं संशय आहे आणि जो संशय कायम राहिला तर मनुष्य कधी पुढे जाऊ शकत नाही. खरा उपदेश काय? मनाचा दुसरपणा घालवतो तो खरा उपदेश. अंधारात दिवा पेटवल्यावर सावल्या जशा पळून जातात तसा संशय नष्ट होतो. मग श्रवणातून परिवर्तनातून शंका निर्मूलन झालंच पाहिजे. हा समर्थांचा सुंदर साधन मार्ग आहे बघा. हा साधनेचा मार्ग आहे. समर्थांनी आपल्याला काय सांगितलं इथं? पुन्हा उत्तमाचं श्रवण करू. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. समजलं? श्रवण, परिवर्तन, शंका निर्मूलन, एकाग्रता हा समर्थांचा सुंदर साधन मार्ग आहे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पड्या. ही ओवी आपल्याला काय सांगते? की ज्याने खऱ्या अर्थाने उत्तमाचं श्रवण केलेलं आहे, ज्याचे संशय नष्ट झालेले आहेत, मन एकसंध झालेलं आहे, त्याच्यासाठी साधनेचा मार्ग हा अत्यंत सोपा आहे आणि त्याला सहजपणे सायुज्य मुक्तीचे गुपित कळते सुद्धा. ज्याचे मन शुद्ध आहे, एकाग्र आहे, त्याला साधना ही कष्टप्रद वाटत नाही, कष्टदायक वाटत नाही. ज्याचं मन शुद्ध एकाग्र आहे त्याचं ध्यान सहज लागतं, तो नामस्मरणामध्ये रमतो, तो सेवेचा कुठलाही भाग आला तरी आवडीने करतो, तो कर्मयोग निस्वार्थ होऊन करतो, भक्ती सहज करतो आणि त्याच्या अंतरीमध्ये परेमध्ये ज्ञान खोलवर उतरतं, त्याचं श्रवण उत्तमाचं घडतं. बरोबर आहे? साधनेचा अवघडपणा मनातल्या विकारांमुळे असतो. मनामध्ये विकार आहेत, अंतरी विकार आहेत, म्हणून साधना अवघड आहे. आणि एकदा का त्यांची शुद्धी झाली, मनातल्या विकारांची शुद्धी झाली की मग साधन काही आपल्याला कठीण वाटत नाही. मन स्वच्छ झालं की साधनेतील कठीणता नष्ट होते.
नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी. नासे, नासे म्हणजे अज्ञान. अज्ञान नासण्यासाठी. अज्ञान म्हणजे सत्याचा विसर, आपली खरी ओळख समजून न घेणे, अज्ञानात दूर होते. अज्ञान नासते म्हणजे काय होते? सत्य समोर येतं, आपली खरी ओळख समजते. दुःख भ्रांती, अज्ञानातूनच जन्मलेली दुःख, चिंता, संभ्रम ही भ्रांतीसुद्धा नष्ट होते. शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. या ग्रंथाचे श्रवण मनन निधिध्यासन केल्याने लवकरच शीघ्र काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. आणि हीच काय आहे? फळश्रुती आहे. बरोबर. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेके संहित. योगी ज्याला परमभाग्य मानतात असे वैराग्य तो साधक अंगी बांधतो. अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होतेच होते. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तर्किक विचक्षण समयो जाणते. जे श्रवणाच्या पूर्वी कसे होते? अंतःकरणाचे अवगुणी होते, अवलक्षणी होते, ते आता सुलक्षणी झाले, तर्किक झाले, कुशाग्र झाले. आणि त्या ते वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करू लागले. बरं का, आचरण म्हणले, वर्तन नव्हे, वागणूक नव्हे, आचरण करू लागले. हे श्रवणाचं फळ आहे. आळशी तेची साक्षेपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागते भक्तिमार्गास. आळशी, जे पूर्वी आळशी होते, जे भक्तिमार्गाच्या स्पर्शाने आता काय करू लागले? उत्तमाचं कर्म करू लागले. पापी तेची प्रस्ताविती, जे पूर्वी पापी होते, दुष्कर्मी होते, ते आता चांगल्या कर्माचे धर्ममार्गाचे प्रस्तावक झाले. निंदक तेची बंधू लागते, जे निंदक होते तोच संतांचा भक्तांचा आता मान ठेवू लागला. आणि भक्तिमार्गाशी, आणि सगळं भक्तिमार्गाच्या प्रभावामुळे झालं. ही ओवी ना एक खोल सत्य उलगडून दाखवते बघा, की भक्तिमार्गाने मनुष्याच्या स्वभावाचा संपूर्ण कायापालट होतोच होतो. भक्तिमार्ग म्हणजे फक्त भजन कीर्तन नाही. भक्ती म्हणजे हृदयाच्या शुद्धीकरणाचा मार्ग, तो भक्तिमार्ग. आणि ज्याचे हृदय बदलले, त्याचे कर्म, बोलणं, विचार सगळं बदलतं आणि त्याचा संपूर्ण कायापालट होतं. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष. भक्तिमार्ग. बद्धची होती मुमुक्ष, जो बद्ध होता, संसारात अडकलेला होता, वासनांनी बांधलेला होता, तो आता काय झाला? मुमुक्ष झाला. म्हणजे मोक्षाची इच्छा बाळगू लागला. मूर्ख होती अतिदक्ष, जो मूर्ख होता, अज्ञानी होता, अडाणी होता, तो आता अत्यंत कुशल झाला, ज्ञानी झाला, समजूतदार झाला. अभक्तची पावती मोक्ष, जो पूर्वी अभक्त होता, भक्तीच नव्हते त्याच्याकडं, तो ईश्वराविषयी भावना नसलेला होता, त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त झाला. कुठून? भक्तिमार्गातून. हे सारे बदल भक्तिमार्गाच्या सामर्थ्यामुळेच घडले. बरोबर आहे. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. केवळ श्रवणाच्या योगाने नाना दोष नष्ट झाले, पतित पावन झाले, आणि त्या व्यक्तींना उत्तम गतीसुद्धा काय झाली? प्राप्त झाली. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान, दुःख व्हायचा, शोक व्हायचं, तसेच कुतर्क होता, संशय होता, आणि नाना प्रकारचे संसारी उद्वेग होते. तीन प्रकारचा ताप होता, आदी भौतिक, आध्यात्मिक, आदी दैविक. 3 दुःख होती, पंचक्लेश होते, सगळे नष्ट झाले श्रवणाने. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. आणि या ग्रंथाची फळश्रुती ही अशीच आहे. केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच, शिवाय मनाला काय होतो?
संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीसुद्धा प्राप्त होते. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सरधरी जो पुसा तयास तिची प्राप्त. ज्याचा भावार्थ जसा असेल तसा त्याला लाभ मिळणार आहे. एखाद्याचा भावार्थ सात्विक असेल तर त्याचा लाभसुद्धा सात्विक. एखाद्याचा राजसिक भाव असेल, राजसिक भावार्थातून श्रवण केलं तर लाभसुद्धा राजसिक. एखादा तामसिक असेल, तामसिक भावार्थातून श्रवण केलं तर त्याला लाभसुद्धा तामसिकच होणार आहे. बरोबर आहे का? इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.